अध्यक्ष महाराज, मी काही आपण सांगितलेल्या सूचनेचंच पालन करतो, आपलाच आदेश पाळतो अध्यक्ष महाराज, नाही तर मला कोणाचा आदेश पाळता येत नाही. धन्यवाद. हां अध्यक्ष महाराज, काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काल पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांचा पहिला अधिकार होते, पूजा केली. त्यांनी सांगितलं की सन्मार्गाने चालवण्याची स्फूर्ती द्यावी, बळीराजाला सुखी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, राज्यातले सगळे संकट दूर करावे. अध्यक्ष महाराज, जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं की जे पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधीच्या पुतळ्या नाना भाऊ तुम्ही बोललात मी येतो ना तिथं इथला विधान भवनाच्या परिसरात काहीतरी घडल्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे बोलले त्याच्यावर बोलतोय. ते बाहेर बोलले, इथं बोलतो ना, इथंच बोलतो. अध्यक्ष महाराज, हे जी परिस्थिती आज राज्याची चाललेली आहे, आज विधान भवनाच्या गेटवर एक महिला आपल्या 2 मुलं घेऊन तिथं विष प्राशन करायला तिथं आलेली होती. अध्यक्ष महाराज, ती माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागता 1 वर्षापासून सत्ता पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. अध्यक्ष महाराज, या विधान भवनाच्या गेटवर ही घटना होत असेल आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की काय त्यांच्या घरातली भानगड आहेत ती तिथं संपवावी. इथं आपल्याला विधान भवनाच्या समोर आता सगळ्या चॅनलला त्या बातम्या चाललेल्या आहेत. तर अध्यक्ष महाराज, आता तुम्ही चालवाल ना मी अहो झालं ना, तुम्ही अध्यक्ष महाराज विधान भवनाच्या या संदर्भात नाना भाऊ एक मिनिट, जर का विधान भवनाच्या आवारात कुठची अशी घटना घडली असेल तर त्या संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून ती माझी जबाबदारी आहे. या संदर्भात